ओबीसी समाजाला जनजागृती करण्यासाठी मंडल यात्रा संविधान चौकातून काढण्यात आलेली आहे। नेमकं कारण काय आहे आपण त्या जाणून घेऊया। रक्षक सर आमच्यासोबत आहेत। काय सांगाल सर, ही जी मंडल यात्रा काढण्यात आलेली आहे, काय सांगाल? गंमत अशी आहे की ओबीसी हा शब्द जो वापरतात, मी कधी मला वाटतं की ओबीसी म्हणजे एक गट नाही आहे, एक तट नाही आहे, हजारो जाती आणि हजारो उपजाती याच्यात वाटलेला माणूस, तो माणूस एक व्हावा। कारण या देशामध्ये नेहमी असं झालं की मुठभर लोकांना सगळं काही मिळतं, त्याला स्वातंत्र्य मिळतं, त्याला ज्या ज्या फॅसिलिटी आहेत त्या सगळ्या मिळतात, पण हा जो मोठा वर्ग विखुरलेला आहे त्या माणसाला आणि खरी मला असं वाटतं मंडल आयोग, आता मंडलने ते सगळं आणलं म्हणून, पण ही माणुसकीची यात्रा आहे। माणुसकी आता एकवटली पाहिजे, कारण हा देश ज्या प्रकारे धर्म जाती संप्रदायामध्ये वाटण्याचा प्रयत्न सुरू आहे तो सगळा नष्ट होऊन माणूस एक झाला पाहिजे। आणि माणुसकीची यात्रा या ठिकाणी निघाली। आणि शेवटी कसं असतं की मोठ्या समूहाला कधीच काही मिळत नाही, ज्यांना गरज नसते त्याला आपण खायला देतो आणि तो म्हणतो की रे नको नको मला डायबिटीज आहे, ज्याला डायबिटीज नसते त्याला खायलाही मिळत नाही। तर ही सगळी लोकजागृतीचा हा एक मोठा हे आहे। शासन जागृत होईल का माहीत नाही, कारण शासन हा जेव्हा सत्तेत नसतात तेव्हा ते पक्ष बोलतात या विषयावर, आणि सत्तेत आल्यानंतर ते लोक या विषयाच्या बरोबर एकूणच विसर पडायला लागतो। हां, आणि म्हणून कसं आहे, कारण लोकशाहीमध्ये एक असते, जो चिल्लाएगा व तर जाएगा, चुप रहेगा व डूब जाएगा। मॅडम, तुम्ही एक सांगा की ही जी मंडल यात्रा काढण्यात आलेली आहे, काय कारण होतं, नेमकं काय कारण आहे की ओबीसींना राजकीय आरक्षण मिळतो परंतु जे हक्काचे आरक्षण आहे ते मिळत नाही? काय कारण आहे? परिचय द्या। मी डॉक्टर ॲडव्होकेट अंजली सावे विटणकर ओबीसी जनगणनेच्या संदर्भामध्ये एक लढा देत आहे, तो न्यायालय, संसद, विधिमंडळ आणि पाटीलावा अभियानाच्या मार्फत। ही जी मंडल यात्रा आहे ही आरक्षणाच्या संदर्भामध्ये, मंडल नाव आलं की आरक्षण हे कुठेतरी आपल्या विचारामध्ये येतेच। तर ह्या जनजागृतीच्या संदर्भात ओबीसी म्हणजे सामान्य ओबीसीच्या, मी मुद्दा म्हणून सामान्य ओबीसी हा शब्द यूज करत आहे, कारण जे घमासान राजकीय आरक्षणाच्या संदर्भामध्ये नुकतंच महाराष्ट्राने अनुभवलेलं आहे ते कुठे ना कुठेतरी माननीय सुप्रीम कोर्टाने ते लागू केलेलं आहे। पण काही ज्या जाहीर झालेल्या निवडणुका आहेत त्यांना ते लागू नाही आहे। त्याच्यानंतर म्हणजे जो निकाल आला त्याच्यानंतरच्या निवडणुकीला ते लागू झालेलं आहे। आणि हा जो श्रेयवादाचा लढा आहे राज्यामध्ये, दोनही म्हणजे महाविकास आघाडी असो किंवा आत्ताचं फडणवीस शिंदे सरकार असो, या दोनही पक्षाच्या मार्फत किंवा सरकारच्या मार्फत हे लाटण्याचा प्रकार इथे सुरू झाला आहे। पण माझा प्रश्न असा आहे की आरक्षण हे संख्येवरून, म्हणजे जोपर्यंत तुमची ओबीसीची संख्या मोजल्या जाणार नाही, मंडल आयोगाने सुद्धा 1931चा आकडा, 52% आकडा ओबीसीचा कन्सिडर करून 27% आरक्षण दिलेलं आहे। ह्या संदर्भामध्ये इतक्या वर्षापासून ओबीसीची जनगणना, दर 10 वर्षांनी येणाऱ्या जनगणनेच्या कार्यक्रमामध्ये प्रत्येक सरकारने दुर्लक्ष केलेलं आहे। आणि 2021च्या जनगणनेचं नोटिफिकेशन हे मार्च-एप्रिल 2019ला निघालेलं आहे। मार्च 2019ला जर नोटिफिकेशन निघालं तेव्हापासून आजपर्यंत कोणत्याही प्रकारे ओबीसीचा कॉलम, जी प्रश्नावली तयार होते त्या प्रश्नावलीमध्ये ओबीसीचा कॉलम तिथे अंतर्भूत केलेला नाही आहे सरकारने। जर केंद्र सरकारद्वारे ओबीसीचे जनगणना डावलल्या जात आहे आणि राज्यामध्ये राजकीय आरक्षणाच्या भूमिकेमध्ये श्रेय लाटण्याची भूमिका जर का पक्ष कोणतेही करत असेल तर हे नुसतं थोतांड आहे। कारण राजकीय आरक्षण हा विषय राजकारण्यांचा असू शकतो, पण सामान्याचा आरक्षणाचा विषय हा सामाजिक आणि शैक्षणिक आरक्षण हे महत्त्वाचं, याच्यासाठी कधी आवाज उचलणार आहे। आणि येणाऱ्या जनगणनेमध्ये, दर 10 वर्षांनी येणाऱ्या जनगणनेमध्ये आश्वासन देऊनसुद्धा 2018ला राजनाथ सिंगांनी आश्वासन दिलं होते, आश्वासन देऊनसुद्धा ते पाळलं गेलेलं नाही आहे। आपण या संदर्भामध्ये माननीय सर्वोच्च न्यायालयामध्ये लढा लढत आहोत। महाविकास आघाडीने जनगणनेचा ठराव पारित केला, तो केंद्राकडे रेटून धरा म्हणून घेतला, तो केंद्राने फेटाळला, पण पुढे काय? कोणत्याच सरकारने याबाबत आपली ठोस भूमिका जनगणनेच्या संदर्भात घेतली नाही। पण राजकीय आरक्षणासाठी सगळ्यांना श्रेय घ्यायसाठी तर सामान्य ओबीसींच्या आरक्षणाचा काय मुद्दा आहे, हा माझा दोनही सरकारला प्रश्न आहे। आणि अशा याच्यामध्ये कोणतेही सरकार असो, जर का ओबीसीची जनगणना, मागण्या आमच्या आहे की जनगणना करा म्हणून, पण जनगणना जर केंद्र सरकारद्वारे केल्या जात नसेल तर ती राज्य सरकारने तरी त्यात तात्पुरती का असेना ती करायला हवी होती। कारण बांठी आयोगाचा जो रिपोर्ट आला आहे तो 37% ओबीसीचा आकडा देऊन राहिला आहे, जेव्हा की 1931ला 52% आहे। तर महाराष्ट्रामध्ये लोकसंख्या वाढली नाही का? तर हा वाढलेला आकडा कुठेतरी, हा आकडा लपवला गेलेला आहे। आणि अशा परिस्थितीमध्ये केंद्र सरकारने
जनगणना करणं अपेक्षित आहेच, पण राज्यांनी सुद्धा त्याच्यावर आपलं फोकस ठेवणं गरजेचं आहे. आणि अशा याच्यात जर का दोनही बाजूनी ओबीसीची जनगणना होत नसेल तर केंद्राच्या जनगणनेवर, येणाऱ्या जनगणनेवर ही जी पाटी लगाव अभियान आपण सुरू केलं आहे की जनगणनेमध्ये ओबीसीचा VGNT-DNTचा कॉलम राहणार नाही तर आमचा सहभाग राहणार नाही, या भूमिकेमध्ये आता ओबीसींना यावं लागणार आहे. नेमकं काय कारण आहे सर की ओबीसींची जनगणना केली जात नाही आहे आणि ओबीसींना राजकीय आरक्षण मिळते पण जे सामान्य आरक्षण आहे त्यापासून त्यांना वंचित ठेवलं जात आहे, काय नेमकं कारण? हे पहा, या देशामध्ये इंग्रजांनी जनगणना केली. 1931पर्यंत इंग्रज सरकार असताना त्यांनी जनगणना केली. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर 1941ला बंद करणार होते इंग्रज सरकार, परंतु दुसरं जागतिक युद्ध झाल्यामुळे त्यांनी ते केलं नाही. आणि म्हणून आता स्वातंत्र्य मिळाल्यावर देखील इंग्रजांनी जे काम केलं, तुम्ही इंग्रजांना हाकललं आणि स्वतः मात्र जे काम चांगलं काम इंग्रजांनी केलं होतं ते तुम्ही करत नाही, याचा अर्थ तुम्हाला काहीतरी लपवाछपी करायची आहे. या देशामधले ज्यांच्या हातामध्ये सत्ता आहे ते सगळे आरक्षणाच्या विरोधामध्ये आहेत, मग ते भाजप असो की काँग्रेस असो. कारण मंडल आयोगाला या सगळ्या पक्षांनी विरोध केला आहे. केवळ VP सिंग होते म्हणून मंडल आयोग लागू झाला, जो काही झाला तेवढ्या प्रमाणामध्ये. VP सिंग जर प्रधानमंत्री नसते तर या देशामध्ये अजूनही मंडल आयोग लागू झाला नसता. आणि म्हणून तुम्हाला दिसतं की या देशामध्ये जी जाती व्यवस्थेची उतरंड आहे की सगळ्यात वर जी जात समजते स्वतःला आहे म्हणतात ते, त्या जातीला सगळ्यात जास्त मलिदा मिळतो. आणि ज्या जाती कमी आहे, कमी प्रमाणात त्यांना खालचं समजलं जाते. कोणी खरं आमचं मध्ये आहे, कोणतीही जात वर नसते, कोणतीही जात खाली नसते, सगळ्या जाती समान आहेत, माणूस समान आहे. म्हणून तुम्ही कोणाला उच्च म्हणा, कोणाला नीच म्हणा, अस्पृश्य म्हणा, ही या देशातल्या जाती व्यवस्थेची देण आहे. आणि ही जाती व्यवस्थेला धक्का लागेल. जनगणना केली तर जाती व्यवस्था सगळं उघडं नागडं करेल, कोणत्या जातीला किती नोकऱ्या आहे हे सत्य समोर येईल. ते सत्य समोर येऊ नये म्हणून या देशामध्ये जाती जनगणना नाकारण्यात येत आहे. काँग्रेसनी सुरू केलं 11मध्ये, पण ते जाहीर केलं नाही. यांनी 21मध्ये करतो म्हटलं, 18मध्ये भाजपच्याच त्यांनी कोण ते सिंग आहे ते गृहमंत्री, त्यांनी म्हटलं आम्ही करणार आहोत 21मध्ये. मग त्यांनी निर्णय मागे घेतला. यांना भीती वाटते की या देशातला जो बहुसंख्य समाज आहे हा वर यायला नको, हा खाली राहावा, हा कष्ट करत राहावा, सडत राहावा, याला शूद्र म्हणून टिप करावं, अशा प्रकारची या देशातल्या सत्ताधारी जमातीची जातीची भूमिका आहे. आणि म्हणून या देशामध्ये जनगणना केल्या जात नाही असं तुमचं काय म्हणजे जनगणना केली जात नाही करणार पण नाही असं मला वाटतं आहे. कारण खूप मोठा दबाव तुम्हाला निर्माण करावा लागेल. या देशातलं हे जे सरकार आहे आताचं असो की काँग्रेसचं असो, त्यांनी विरोध केला आहे. म्हणून या देशामध्ये हा VP सिंगच्या मताचं सरकार जर आलं तर होऊ शकेल, नाही तर होऊ शकत नाही असं मला वाटतं. आता मी दबाव आता अंजली जे 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 संसदमध्ये जे बसलेले जे ओबीसी जे खासदार आहेत त्यांचं काय भूमिका? ते त्या पक्षाचे गुलाम आहेत. ओबीसी जे खासदार आहेत किंवा दलित खासदार आहेत ते त्या पक्षाचे गुलाम असतात. भाजपमध्ये जे ओबीसी आता आमदार खासदार असतील इथे आलेले, ते त्यांचा हायकमांड काय आहे, ते हायकमांड विरुद्ध असल्यावर हे खालचे लोक काही करू शकत नाही. यांना आपली खासदारकी, यांना आपली आमदारकी जपायची असते आणि मलिदा खायचा असतो. म्हणून त्यांना सामाजिक भूमिका नाही, त्यांना वैयक्तिक भूमिका आहे. काय वाटते तुम्हाला संसदेमध्ये सुद्धा ओबीसींचे खासदार आणि विधान भवनमध्ये सुद्धा, विधानसभेमध्ये सुद्धा ओबीसीचे आमदार असतात, मग का प्रश्न उठत नाही? एखादा सदस्य आपला, जसं विधान परिषद असो किंवा राज्यसभेमध्ये असो, एखादा सदस्य आपल्या पक्षाचा निवडून आणायच्या वेळेस जसा व्हीप निघतो तशा भूमिकेमधून पक्षाचे जे हेड आहेत, प्रत्येक पक्षाचे हेड, मग विरोधी पक्षामध्ये बसलेले जे हेड आहेत त्या हेडनी अशा प्रकारचा व्हीप जर जारी केला की तुम्ही सगळ्यांनी सदनात हा विषय, हा रस्त्यावर कमी, सदनात जास्त गोंधळ घातला गेला पाहिजे तरच हा मुद्दा सोडवला जाईल. असं असताना या विषयाकडे हे वारंवार दुर्लक्षित करून राहिले, हाच सगळ्यात मोठा प्रश्न आहे. कारण काय आहे की जर एक असतं ना की बा माझे लोक जास्त आहे म्हटल्यानंतर एक सायकोलॉजिकली एम्पॉवरमेंट म्हणणं हे आहे का की लोकप्रतिनिधींचा आवाज दाबण्याचा षडयंत्र या भाजप काँग्रेसने केलेला आहे असं वाटते का? लोकप्रतिनिधींचा आवाज दाबण्याचा प्रयत्न हा सगळ्याकडून जरी होत असेल तरी लोकांचे प्रतिनिधी म्हणून ते तिथे निवडून गेलेले आहेत, लोकांनी निवडून दिलेले. मग लोकांचा आवाज जर ते तिथे पोहोचवू शकत नसतील तर त्यांचं तिथे राहणं कोणत्या कामाचं आहे? मग ही जी मंडल यात्रा आहे, ही यात्रा जी काढलेली आहे, काय जनजागृती करणार आहात?
या मंडल यात्रेच्या दरम्यान मंडलचे फायदे काय आहे आपल्याला, आरक्षण म्हणजे काय असतं, जनगणनेचं महत्त्व काय आहे, त्याच्यानंतर हॉस्टेलची जी भाषा वारंवार कधी कोणी 36 म्हणतात, कोणी 72 म्हणतात, याच्या मागण्या तीव्र रूपामध्ये लोकांच्या मार्फत, लोकप्रतिनिधींच्या मार्फत लोकप्रतिनिधींना करणं गरजेचं आहे. कारण हा मुद्दा हा सदनातूनच सुटणार आहे. तर ती जागृती युवकांमध्ये झाली पाहिजे, जेणेकरून हे लोक, आपण जर कलेक्टरच्या दारामध्ये जातो तर कलेक्टर हा इम्प्लिमेंटेशन ऑथॉरिटी आहे. आपण निवडून दिलेल्या सदनातला प्रतिनिधी हा आमदार आणि खासदार आहे. तर ह्याच्यापर्यंत हे मुद्दे जर गेले आणि तुम्ही जर त्याचं जगणं हराम करून ठेवलं तर कमीत कमी तो त्या भूमिकेतून सदनात तरी विषय मांडेल, ह्या उद्देशाने ही यात्रा जी आहे केलेली आहे. असं तुम्हाला विश्वास आहे? म्हणजे ताईचं म्हणणं असं आहे की जर आम्ही ही जनजागृती यात्रा काढत आहोत आणि सदनात म्हणजे आमदार खासदार हे भूमिका मांडतील, इतके वर्ष झाले त्यांनी आजपर्यंत भूमिका मांडली नाही, काय वाटते तुम्हाला की नेत्यांच्या दबाव गटामध्ये खासदार आमदार आहेत का? नाही, सत्तेच्या दबावामध्ये? हा गंमत अशी आहे की या देशातल्या सर्वसामान्य माणसाला मानवतेचा अधिकार मिळावा ही लढाई 2500 वर्षापासून अशी सुरू आहे. त्याच्यामुळे लोकशाही ज्या माध्यमातून भारताने स्वीकारली ती लोकशाही आता इथे गुलामांची लोकशाही आहे का, अशा प्रकारची अवस्था झालेली आहे. तर माझं काय असतं, ही शेवटी यात्रा वगैरे हे कशासाठी आहे, आपण आपलं काम करत राहावं. जसं नदी प्रवाहानं वाहत राहते तसं सामाजिक कार्यकर्त्यांनी जनजागृतीचं आपलं कार्य करत राहावं. कुठेतरी ठिणगी पेटेल, कारण आशेवरच माणूस जगत असतो आणि ती आशा आपण जर प्रज्वलित ठेवणार नाही तर आपल्या येणाऱ्या पिढ्या आपल्याला कधी माफ करणार नाही. बरोबर. निश्चितच ही काय गुलामाची लोकशाही आहे का, असा प्रश्न आता या ओबीसी बांधवांना पडलेला आहे. कारण काय आहे, लोकप्रतिनिधी कुठेतरी सत्ताधाऱ्यांच्या दबावामध्ये असतात, म्हणून ते ओबीसींचे प्रश्न सदनामध्ये मांडत नाही. यासाठी ओबीसी समाजाला जनजागृती करण्यासाठी ही मंडल यात्रा काढण्यात आलेली आहे आणि याचा बिगुल संविधान चौकातून, नागपूरच्या संविधान चौकातून वाजलेला आहे. तर आता खरंच ओबीसींना न्याय मिळणार का, हा शोधाचा प्रश्न आहे. परंतु यासाठी ओबीसी समाज आता रस्त्यावर उतरलेला आहे. तर आपण बघत राहा IBM TV9 न्यूज, WH न्यूज. आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, आयकॉन बेल बटन दाबण्यास विसरू नका. धन्यवाद, नमस्कार, जय हिंद, जय महाराष्ट्र, जय ओबीसी.